सगळ्यांनी तो असा मारला असा सगळ्याला लाज वाटते वरती घातली. एकीकडे भोंदू अशोक खरातचे दुष्कृत्य आणि त्याचे व्हिडिओ पाहून लोकांच्या तळपायाच्या आग मस्तकात गेलेली आहे. आणि त्यात आता अकोल्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याचं असंच एक चीड आणणारं प्रकरण समोर आलंय. हो, व्हिडिओत दिसणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यानं एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचं समोर आलंय. पोलीस स्टेशनच्या आत एका पोलीस अधिकाऱ्यानंच एका महिलेसोबत नेमकं काय केलंय, प्रकरण फार गंभीर आहे. सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. हे प्रकरण समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी हा व्हिडिओ पहा. सगळ्यांनी तो असा मारला असा सगळ्याला लाज वाटते वरती घातली. सगळ्यांनी तो असा मारला असा सगळ्याला लाज वाटते वरती घातली. सगळ्यांनी तो असा मारला असा सगळ्याला लाज वाटते वरती घातली. या व्हिडिओमध्ये एक वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यावर ओरडताना दिसतोय, रागात त्याला झापताना दिसतोय. ज्याला झापलं जात आहे हा तोच पोलीस अधिकारी आहे ज्यानं कोठडीत एका महिला आरोपीकडे शरीर सुखाची मागणी केली आहे. घटना अशी होती की अकोल्यात एक फसवणुकीचं प्रकरण घडलं होतं. नोकरी लावून देण्याच्या बहाण्यानं 80 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेला आणि पुरुषाला पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं आणि न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींना अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवलं गेलं. महिलेला वेगळ्या कोठडीत ठेवलं गेलं. बराच वेळ तिची चौकशी झाली, पण नंतर जे घडलं ते गंभीर होतं. तिथं ड्युटीवर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची, ASI राजेश जाधवची, त्या कोठडीत असलेल्या महिला आरोपीवर वाकडी नजर पडली. त्यानं सुरुवातीला तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तू एवढी स्मार्ट दिसते, तर तुझी मुलगी किती स्मार्ट असेल, तिला माझ्याकडे पाठव, मी 10,000 रुपये देतो. अशा विचित्र पद्धतीच्या गप्पा करत त्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्या महिलेनं तिथंच उपस्थित असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या कानावर हे सगळं प्रकरण टाकलं. महिला पोलीस कर्मचाऱ्यानं या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण वरिष्ठांच्या कानावर टाकलं आणि त्यानंतर तिथं वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आणि त्यांनी या क्रूर, अत्यंत विचित्र अशा या पोलीस अधिकाऱ्याला झापलं आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस नेमकं काय म्हणालेत ते एकदा सविस्तर ऐका. ड्युटीवर असणारे ASI राजेश जाधव, जे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस आहेत, त्यांनी त्या महिलेला तुमची मुलगी खूप छान आहे, खूप छान असेल आणि मी तुम्हाला पैसे देतो वगैरे अशा आशयाचं अर्वाच्य बोलून त्या महिलेला त्याच्याबद्दल वाईट बोलले आणि त्या अनुषंगाने त्या महिलेने नंतर व्हिजिटला असलेल्या अंमलदार आणि अधिकाऱ्यांना त्याची सूचना दिली. त्याचबरोबर सायबर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज PI जुमळे हे तिथे पोहोचून त्यांनी मला फोन केला की अशी घटना घडली. त्या ठिकाणी मी स्वतः पोहोचलो, त्या महिलेशी चौकशी केली. त्यानंतर तिने झालेली घटना ही आम्हाला सांगितली. त्याच्यावरून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांशी चर्चा केली त्याच्यामध्ये आणि काल संध्याकाळी आम्ही म्हणजे काल त्या महिलेच्या तक्रारीवरून जे ASI जाधव आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला. दरम्यान या घटनेनंतर महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनीही एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. अशा घटनांमुळे कशी उदासीनता निर्माण होते हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्या काय म्हणाल्यात ते एकदा ऐकूया. हे जे घडलं यामुळे आता हळूहळू या सगळ्या प्रकरणांमध्ये एक फ्रस्ट्रेशन यायला लागलं, उदासीनता. आणि खरं तर अशीच उदासीनता ही सामाजिक संवेदनशीलता शून्य झालेली आहे अशा प्रकरणांमध्ये, असं मला वाटतं. जसं कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, आई गई बात हो गई, वैष्णव हगवणे, इतकं उठवलं तुम्ही मीडियानं, काय झालं पुढं? आज कोणीतरी विचारते का तिचं काय झालं? संपदा मुंडे काय झालं? भिसे काय झालं? म्हणजे कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळी या प्रकरणात ज्या प्रकारची उदासीनता आलेली आहे, मला हळूहळू असं वाटायला लागलंय की या लैंगिक अत्याचारांच्या, मोलेस्टेशनच्या 354 आणि 376 आपल्या भादवीप्रमाणे, BNS प्रमाणे या कलमांच्या अंतर्गत जे गुन्हे येतात त्याच्याबद्दल सुद्धा अशाच पद्धतीची आता उदासीनता आलेली आहे. मुलीनं, बाईनं तक्रार केली काय, बरं ठीक आहे लिहिली, अशा पद्धतीचं. फक्त अजूनही आय एम थँकफुल टू मीडिया की मीडियामध्ये मात्र अशा गोष्टींची संवेदनशीलता अजूनही कायम आहे. हे ना, एकूणच हे सगळं प्रकरण पाहिल्यानंतर आता
पोलीस ठाण्यात तरी महिला सुरक्षित आहेत का, असा प्रश्न सामान्यांना पडतोय. या प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया काय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.